हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्लिश अकॅडमी. सो आपल्या 30 डेजच्या स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 10वा दिवस आहे. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 10. तर बघा, आपण एच लेसन काय करतोय, प्रॅक्टिसमधून शिकत आहोत. आपण ग्रामरचे रूल्स किंवा ते जे बोरिंग फॉर्म्युलाज आहेत त्याच्यामधून इंग्लिश शिकत नाही. कारण की तुम्ही जर ग्रामरमधून इंग्लिश शिकलात ना, तर तुम्ही आयुष्यात कधीच इंग्लिश बोलू शकणार नाही. तर त्याच्यामुळे आपण काय केलंय, तर हा एक युनिक प्रोग्राम सुरू केला आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिसमधूनच इंग्लिश शिकवतोय. तर आज आपला टॉपिक आहे आर्टिकल्स. 10व्या दिवसाचा आजचा आपला टॉपिक आहे आर्टिकल्स ओ अँड व द. तर हे जे आर्टिकल्स आहेत ना, ते आपण बोरिंग वे मध्ये नाही शिकणार आहे, आपण प्रॅक्टिसमधूनच शिकणार आहोत आर्टिकल्स. फाईन. सो बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी, बऱ्याचशा शिक्षकांनी हे शिकवलं असेल की जर सुरुवात एनी होत असेल एखाद्या शब्दाची, ईनी होत असेल, आयनी होत असेल, ओनी होत असेल किंवा यूनी होत असेल, तर तुम्ही काय करायचं, त्या शब्दाच्या आधी अँड लावायचा आहे. पण मी असं म्हणतो की हा नियम जो आहे तो चुकीचा आहे. लक्षात ठेवा, रिटर्न गोष्टींवरती काहीच नसतं. उच्चार काय होतोय, साऊंड काय होतोय, याच्यावरती सगळं काही डिपेंड असतं. बघा, मी काही एक्झाम्पल्स पण तुम्हाला देईन. जसं की इथे बघा तुम्ही, ही इज अन MBA स्टुडंट. ही इज अन MBA स्टुडंट. इथे लक्षात ठेवा, AEIO किंवा यू कुठलंच वोवल नाहीये सुरुवातीला, तरी सुद्धा आपण इथे बघा अन यूज केलेला आहे. किंवा इथे बघा तुम्ही, इट इज अन ओनर, इट इज अन ऑनर. इथे पण बघा तुम्ही, कुठं सुरुवात AEIOU ने नाहीये, एच नी सुरुवात आहे. तर आपण काय यूज केलंय, अन यूज केलंय बघा आपण. मग नियम बघा कुठे ऍप्लिकेबल होतात, ते होतच नाही ऍप्लिकेबल. इम्पॉर्टन्स कशाला दिला पाहिजे आपण, तर आपण साऊंडला, प्रॅक्टिसला आपण इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. किंवा इथे एक सेंटेन्स बघा तुम्ही, वी विजिटेड अ युरोपियन कंट्री. ई आहे, ई वोवल असतो, तरी सुद्धा आपण अ लिहिलाय पुढे. किंवा युनिव्हर्सिटी, यू आहे, यू हा वोवल आहे, तरी पण आपण अ लिहिलेला आहे. ठीक आहे, तरी पण आपण काय लिहिलाय, अ लिहिलाय. मग इथं कुठं ऍप्लिकेबल आहेत नियम. फाईन. तर त्याच्यामुळेच मी काय केलंय, तर एक इनोव्हेटिव्ह सिरीज आहे ते सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळं काय प्रॅक्टिस मधून शिकवतोय. तर मी हे जे आर्टिकल्स आहेत या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस मधूनच शिकवलेले आहेत. अँड द वगैरे सगळे रूल्स प्रॅक्टिस मधून शिकवलेले आहेत मी तुम्हाला. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीच आर्टिकल्स लर्न करायची गरज नाहीये. फाईन. हा, तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण हा जो व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये लॉन्च केला आहे, अपलोड केला आहे. तसेच आपण 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स हा लॉन्च केला आहे इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही काय करा, इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ तसेच आपले इतर डेजचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, बिकॉज आपण आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी हा कोर्स जो आहे तो फ्रीमध्ये लॉन्च केला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इंग्लिश अकॅडमी.